संविधान उद्देशिका वाटप करत यश क्रीडा मंडळाने जनजागृती मोहीम राबवली। परभणी भारतीय संविधानाची उद्देशिका आणि त्यातील मूल्य यांचा विचार जनसामान्यात रुजवण्यासाठी यश क्रीडा मंडळाच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी शहरात विविध शासकीय कार्यालय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना संविधान उद्देशिका वाटप करत संविधानाचा विचार रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविला। यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी संविधान दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम घेतले जातात। त्याच अनुषंगाने यंदाही संविधान उद्देशिका वाटप कार्यक्रम घेण्यात आला। परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, परभणी शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मीनानाथ दंडवते तसेच समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह सामाजिक चळवळीतील कार्यरत असणारे भाई कीर्तिकुमार बोरांडे तसेच सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत भेट देऊन जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे, मिलिंद घोसळे, राहुल वायवळ, अमर गालफाडे, बाळासाहेब सजराव, शेख आझर यांच्यासह इतरही प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। काय सांगा? खरं तर आज संविधान दिनानिमित्त हे जे काही यश कला क्रीडा मंच आहे आणि त्याचबरोबर आमचे मित्र गौतमदादा भराडे यांच्या पुढाकारातून, मिलिंद घोसळे यांच्या पुढाकारातून आज जो काही उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचे आभारही मानतो। कारण आज आपल्याला माहिती देशामध्ये अतिशय संविधान वेगळ्या वळणावर गेलेलं आहे, संविधान वेगळ्या अडचणीत सापडलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज जे काही संविधान आहे ते वाचवण्यासाठी आपल्यासारख्या हजारो तरुणांची त्या ठिकाणी गरज आहे। खरंच जी काही परिस्थिती देशामध्ये निर्माण केलेली आहे, लोकशाहीचे मूल्य या ठिकाणी पायदळी तुडवले जात आहेत, संविधानाबद्दलची जी काही समाजामध्ये नकारात्मक जाणीवपूर्वक या ठिकाणी निर्माण केली जात आहे आणि अशा काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठी, भारतीयांसाठी संविधान वाचवणं हेच आपल्यासाठी काळाची गरज आहे। नव्हे मी तरुणांना या ठिकाणी आव्हान करेन, आपल्यासोबतचं बेरोजगारी हटवापेक्षा, रोजगाराच्या प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्याला जर कोणती जर तारणारी गोष्ट असेल तर आपल्याला भारतीय नागरिक म्हणून फक्त आपल्याला बाबासाहेबांचं संविधान तारणार आहे। त्यामुळं संविधान जिवंत ठेवणं, संविधानाची गरिमा कायम ठेवणं, संविधानाची प्रतिष्ठा जी काही देशभरामध्ये आहे ती त्या ठिकाणी कायम ठेवणं हे तुमचं माझं काम आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्याला येत्या काळामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हाला आम्हाला फक्त संविधान वाचवण्यासाठी। एक महत्त्वाचा प्रश्न असा की शालेय जीवनापासूनच भारतीय संविधानात अभ्यासक्रमात समावेश व्हावा, जेणेकरून तरुणांमध्ये बेसिकली बिंबल्या जाईल आणि त्याची जनजागृती शासन स्तरावरपासून मोठ्या प्रमाणात व्हावी असा उद्दिष्ट असला तर माझ्या मते आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि रुजवणं गरजेचं आहे। काय सांगाल याच्यावर? अतिशय तुमचं जे काय म्हणणं आहे रास्त आहे। वास्तविक पत्ता आपल्याला माहिती आहे की जे काय कवळं मन असतं किंवा आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो नव्याने त्या कवळ्या मनामध्ये किंवा बालपणी जे आपल्यावर संस्कार केले जातात ते संस्कार कायमस्वरूपीसाठी आपल्या मनावरती रुजवलेले असतात। परंतु जर आपल्याला संविधान, आपला ग्रंथ एवढा जर आपल्यासाठी जीवनाचा अविभाज्य घटक असेल आपल्या, तर आपल्या सरकारचं ते कर्तव्य आहे की शाळेमध्ये असतील किंवा आणखी सगळ्या प्रकारच्या माध्यमाच्या शाळा असतील त्यामध्ये संविधानाबद्दलचे प्रेम निर्माण करणे, संविधानाबद्दलची प्रतिष्ठा निर्माण करणे आणि संविधानाची जी काही गरज आहे ती निर्माण करणे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे। परंतु शासनाने जरी तशी नाही भूमिका घेणं तर आवश्यकच आहे, परंतु सगळेच शासनकर्ते संविधानाला तेवढंच प्रेम करतील अशी आपल्याला अपेक्षा करता येत नाही। परंतु किमान तुमचं आमचं सामाजिक कार्यकर्त्याचं तरी किमान काम आहे, संविधान हे माणसाच्या, देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये जिवंत राहील। शरीरासाठी जसं रक्त आवश्यक असतं त्यासाठी आपण रक्तदान शिबिरे किंवा रक्तदान करत असतो, तर तसे शिबिरे भारतीय संविधान जनजागृतीसाठी असे मोठ्या स्तरावर सामाजिक स्तरातूनही विविध संघटनेतून राबवणं किती गरजेचं आहे? अतिशय महत्त्वाचा भाग आहे ते। खरं तर आपण जे म्हणतोय ना, एकीकडे सध्याचा जो काही संविधानासाठी अतिशय खडतर काळ या ठिकाणी सुरू असताना ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत, केल्या जातात। आता जे काही सांगितलं, आता हे जे काही मित्रमंडळ ह्यांच्या वतीने राबवला, परंतु हे काय, हे जे राबवलेले जे काही मोहीम असते किंवा हे असतात ह्याच्यामध्ये काय आपण खूप कमी पडतो। खरं तर हे मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे, ह्याच्यामध्ये शासनाने मोठा सहभाग घेणं गरजेचं आहे किंवा वेगवेगळ्या ज्या काही संस्था असते त्या सगळ्या संस्थांनी याच्यामध्ये भर टाकणं गरजेचं आहे। एक लक्षात ठेवा, आपण सगळ्या गोष्टी बाकीच्या नंतर निर्माण करू, परंतु जर समजा संविधानाची प्रतिष्ठा जर कायम नाही ठेवली आपण तर सगळ्या गोष्टी जे काय आपण निर्माण करायला चाललो आहेत ना त्या सगळ्याच्या समोर त्या ठिकाणी शून्य ठरणार आहेत। त्यामुळे पहिलं कर्तव्य काय आहे की सगळ्या तरुणांनी किंवा सगळ्या नागरिकांनी किंवा सगळे अधिकारी असतील, शिकलेला वर्ग असेल किंवा अडाणी माणूस असेल, त्या प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य आहे की भारत देश आमचा ज्याच्यावर चालतो ते संविधान आणि जगभरामध्ये भारताचं जे काही नावलौकिक ज्या गोष्टी
कशामुळं आहे? ह्या संविधानामुळं, बाबासाहेबांच्या संविधानामुळं आहे. त्याच्यामुळं त्याची प्रतिष्ठा गरिमा वाढवणं येत्या काळात तुमचं माझं काम आहे. आणि आपण ह्या निमित्ताने आज शपथ घेऊया किंवा निर्धार करूया आपण की संविधानाची येत्या काळामध्ये प्रतिष्ठा जास्त प्रमाणामध्ये जपली आहे. प्रत्येक लेकरामध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये संविधानाबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा आणि त्याचं गांभीर्य त्या लोकांपर्यंत जाईल, यासाठी सगळेजण आपण तनमनधनाने येत्या काळामध्ये प्रयत्न करूया, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न आहे की मागच्या 75 वर्षात आपण पाहिलेले, आपण सामाजिक चळवळीत मागच्या 30-40 वर्षात योगदान देत आहेत. भारतीय संविधान जसं पाहिजे रुजले गेले, आणि विशेष म्हणजे भारतीय संविधानाच्या बाबतीत असाही गैरसमज पसरवला गेलेला आहे की विशिष्ट समाजासाठी आणि विशिष्ट लोकांसाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या बाबतीतला गैरसमज या दिनानिमित्त आपल्या शब्दातून आपल्या प्रेक्षकांना एक लक्षात ठेवा, ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं जात किंवा धर्म झपाट्याने वाढवला जातो, त्याच्याबद्दलची खोटी प्रतिष्ठा किंवा जातीबद्दलची जी काही माणसं म्हणतात जातीसाठी माती खातो, अशा प्रकारच्या चुकीच्या म्हणी आपण लावून घेतल्या आपल्यासाठी. म्हणजे जात आणि धर्म जेवढ्या कमी काळामध्ये जेवढ्या तीव्र पद्धतीनं माणसामध्ये बिंबतो, तेवढ्या पद्धतीनं आजही आपल्याला संविधानाबद्दलची जिव्हाळा किंवा आपुलकी लोकांमध्ये बिंबवता आली नाही. याचं कारण एक आहे की जे काय करते धरते माणसं हे जाणीवपूर्वक संविधानाबद्दल गैरसमज निर्माण करतात. वास्तविक पाहता संपूर्ण संविधान माझ्यासारख्या तरुणांनी वाचलेलं आहे. त्या संविधानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बाबासाहेबांना कधी असं म्हटलं नाही की हे फक्त बौद्ध समाजासाठी किंवा मागासवर्गीयासाठीच हे संविधान आहे, असं नाही. हे भारतीय देशातील प्रत्येक नागरिकासाठी हे संविधान आहे. मग एवढं जर उदात्त मनाने जर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं असेल, ज्यांनी वाचलं असेल, ज्यांनी याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असेल, त्या माणसाला ह्याचं गांभीर्य माहिती आहे. म्हणून ह्याच्याबद्दल जाणीवपूर्वक केलेला जो काय अपप्रचार आहे, तो अपप्रचार टाळून आपल्याला संविधान देशातील सगळ्या जाती धर्मासाठी, भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी कसं महत्त्वाचं आहे हे तुमचं माझं काम आहे त्या काळामध्ये जाऊन सांगणं. हक्क दिलेले आहेत, पण त्याचं कर्तव्य निभवणं किती गरजेचं आहे. हे आतापर्यंत आपल्याकडून बी ज्या चुका झाल्यात ना, त्या चुका झाल्या, आपणही आपल्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आपल्याला संविधानानं दिलेले जे हक्क आहेत, त्या हक्काबद्दल आपल्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाणीव आहे, जागृती आहे किंवा मागण्याचा अधिकार आहे, तो आपण वापरतोही. परंतु संविधानाने काही आपल्याला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत, काही कर्तव्य पण दिलेले आहेत. ते कर्तव्य सुद्धा पार पाडणं गरजेचं आहे. ज्याचं संविधानावर प्रेम आहे त्या माणसाने फक्त हक्क जे आहेत तेवढे धरून चालणार नाही. संविधानावर जे प्रेम करतो, ज्याला संविधान मान्य आहे, त्यानं त्यातल्या हक्कापेक्षा कर्तव्याची पण जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आणि जे माणसं, प्रत्येक माणसाने ते कर्तव्य पार पाडलं तर संविधानाची प्रतिष्ठा आपल्याला पाहिजे आहे त्या पद्धतीनं कायमस्वरूपी देशामध्ये टिकून राहील. सारखे तरुण सामाजिक चळवळीत काम करतात आणि विविध उपक्रम चौकातून राबवतात. काय सांगाल, कशी सुविधा मिळेल? मला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, गौतम भराडे असतील किंवा मिलिंद घुसळे असतील, यांनी जो काही ह्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेला आहे, वास्तविक पाहता असंख्य आम्ही तरुण आहेत, बाकीचे माणसं आहेत, त्यांनी फक्त संविधानाबद्दलचं प्रेम कशा रूपाने व्यक्त केलेलं आहे. आम्ही फक्त फेसबुकला सकाळी पोस्ट टाकली, आमचं कर्तव्य, आमची जबाबदारी या ठिकाणी संपली, अशा पद्धतीने. परंतु यांनी मात्र ह्याच्या पुढे जाऊन फक्त फेसबुकला पोस्ट न टाकता संविधानाची जी काही प्रत आहे ही प्रत्येक माणसापासून समोर गेली पाहिजे. हे जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, ह्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांच्या कुवतीप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा रास्त अभिमान आहे. फक्त एवढंच आहे की ह्यांनी राबवलेली जी काही मोहीम आहे एवढ्यापर्यंत न राहता सगळ्या परभणीकरांना जे काही सामाजिक कार्याची आवड आहे, संविधानाचं प्रेम आहे, अशा आपण सगळ्यांनी यांच्यासोबत सहभागी होऊन ही जी काही मोहीम आहे येत्या काळामध्ये अधिक तीव्र किंवा व्यापक पद्धतीने कशी करता येईल ह्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि त्यामुळं आज सर्व संविधान दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ह्यांनी जे काही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे ह्यांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि त्यांचे एक भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो यांचे. आणि आज आपल्या माध्यमातून राहुल, तुम्ही जे काही विषय घेतला, खरं तर आज असंख्य बातम्या आहेत, असंख्य गोष्टी आहेत घडलेल्या, परंतु ह्याच्यातून पण तुमच्या सगळ्या चॅनलला वाटलं की आपण हा विषय लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. हे अत्यंत कळीचा प्रश्न आहे. ते तुम्ही तुमचे कर्तव्य, तुमची जबाबदारी समर्थपणे पार पाडताय. त्याबद्दल तुमच्या सर्व जे काही चॅनलचे आपले सगळे तुमचा स्टाफ आहे किंवा तुमचे कर्मचारी सगळे, यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय संविधान, जय भीम.